तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सरासरी ॲव्हरेज औसत या व्हिडिओचा दुसरा भाग घेऊन आलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू बघितले होते. यावेळेस आपण पोलीस भरती पी-वाय-क्यू बघणार आहोत. तर पोलीस भरतीवर आलेले 2024 मध्ये आलेले मी एकूण 15 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहे. 15च्याही 15 प्रश्न खूप महत्त्वाचे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारावर आधारित आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमुळे बेसिक कन्सेप्ट लक्षात येईल आणि तुमच्या नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल. तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी दिलेलं आहे अ, 1132, 1140, 1144, 1136 आणि 1148 यांची सरासरी काढायची आहे आपल्याला. 5 जणांचे प्रतिमाह उत्पन्न दिलेले आहे, तर त्यांची सरासरी काढायची आहे. बरोबर आहे. तर सरासरी म्हणजे काय? जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची करायची बेरीज. 1132, 1140, 1144, 1136 आणि 1148. किती संख्या आहे मोजा. 1, 2, 3, 4, 5 आहे. तर या 5 नी याला भागायचं. जेवढ्या संख्या आहे तेवढ्यानी त्या संख्यांच्या बेरजेला भागायचं. म्हणजे काय निघते? सरासरी. हा झाला सरासरीचा बेसिक कन्सेप्ट. तर याची बेरीज काय होईल बघा. आता आपण मध्यभागी 1140 घेऊ. इथे किती कम आहे? 8 मायनस आहे. इथे प्लस किती आहे? 4 आहे. इथे मायनस 4 आहे आणि इथे प्लस 8 आहे. बरोबर आहे? तर 1140 आपण मधात घेतले तर 1140 5दा झालं. तर 5 त्यांनी त्याला गुणायचं. हे आता मायनस 8 आणि -12, -12, -12 मायनस झाले. म्हणजे 1140 हे याचं 1140 गुणिले 5 वरती येईल, भागिले 5 खाली येईल. आलं का लक्षात हे कसं केलं मी? तर बघा 1140 आपण घेतलं सेंटरमध्ये. इथे मायनस किती आहे 8 आणि इथे प्लस किती आहे 4. इथे मायनस किती आहे 4 आणि इथे प्लस किती आहे 8. तर हे 8 - 8 प्लस 8 - 8 प्लस कपून गेले. आता 1140 हे सेंटरमध्ये घेतले होते. हे कितीदा आहे 1140 मग इथे 5दा म्हणून 5 ने याला गुणलं. 5-5 कॅन्सल उत्तर आलं 1140. तर ही एक बेरजेची मी तुम्हाला नवीन पद्धत इथे सांगितलेली आहे. अशा छोट्या-छोट्या ट्रिक्स तुम्ही जर लक्षात ठेवलं आणि त्याच्यावरून उदाहरणं सोडवत गेले, तर नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचा वेळ वाचवण्यात आणि तुमचं हे करण्यामध्ये फायदा होतो. तर चला पुढचं उदाहरण बघूया. हं. तर बघा इथे दिलेलं आहे 33, 34, 35, 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी आधी किती संख्या आहे? 3 नंतर किती संख्या आहे? 3 आणि मध्ये काय आहे? x आहे. म्हणजे या संख्या कशा आहे? क्रमाने येणाऱ्या. आता क्रमाने येणाऱ्या जर 5 संख्या असतील, 5 संख्या असतील क्रमाने येणाऱ्या 5 संख्या क्रमाने येणाऱ्या असतील म्हणजे जसं 1, 2, 3, 4, 5 तर याची सरासरी असते ही मधली संख्या. आता इथे 7 संख्या क्रमाने येणाऱ्या आहे. आता या 3 सोडल्या इकडल्या, या 3 इकडल्या सोडल्या. तर या क्रमाने येणाऱ्या 7 संख्याची जी मधली संख्या आहे. आता इथे किती आहे? 33, 34, 35 नंतर कोणती संख्या येते? 36 आणि 37च्या अगोदर कोणती संख्या येते? 36 म्हणजे इथे 1च्या जागी जर आपण 36 ठेवलं, बरोबर आहे? 1च्या जागी जर 36 ठेवलं, तर या 7ही संख्यांची सरासरी काय येईल? 36 येईल. 5 संख्यांची सरासरी त्यांची मधली संख्या. 7 संख्यांची सरासरी इकडले 3 सोडायचे. जसं इथे आपण 2 सोडले इकडले आणि इकडले 2 सोडले, तर मधली संख्या काय आली? सरासरी. तर इथे काय करावं लागेल? इकडले 3 सोडावं लागेल आणि इकडले 3 सोडावं लागेल आणि मधली संख्या काय येईल? सरासरी. सरासरी किती दिली आहे? 36 म्हणून x ची किंमत किती आली? 36. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. चला पुढचं उदाहरण बघूया. तर बघा असे उदाहरणं कन्फ्युजन करणारे असतात. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या आधी. 2/10 2/10 म्हणजे 0.2 होते. बरोबर आहे? आलं का लक्षात? आता 4/100 म्हणजे 0.04 होते. 100 नी भागितलं तर 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. बरोबर आहे? 1000 नी भागितलं तर काय होईल? 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. आता यांची करा बेरीज. तिघांची काय बेरीज आणि त्याला 3 ने भागायचं म्हणजे काय निघेल? सरासरी. तर इथे काय आलं 2, इथे 4 आणि इथे 6. इथे 0.246 ला 3 ने भागायचं आहे. आता 3 ने भागायचं आहे, तर आम्ही काय करतो 246 ला 3 ने भागून घेतो. म्हणजे किती येईल उत्तर? 82 आलं. बरोबर आहे. आता इथे दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत? 3 आहेत. तर इथे 1, 2 आणि 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. तर उत्तर किती आलं? 0.082. भरपूर लोकांनी हे मारलं असेल. या गणितामध्ये हमखास मी सांगतो भरपूर लोकांनी हे मारलेलं असेल. कारण कारण काय?
कारण काय? हे 3नी याला याला भागितलं 246 ला 3नी भागितलं, की 82 येतो. आता याला 82 दिसलं, की तो डायरेक्ट 0.82 मारून मोकळा होतो. परंतु ज्यावेळेस तुमचा कट ऑफ लागतो आणि एका मार्काने तुमचं मेरिट जातं, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं, की एका मार्काची किंमत काय? म्हणून हे लक्षपूर्वक बघा. बघा, कारण 3 अंकानंतर दशांशचिन्ह आहे, तर इथे पण उत्तरामध्ये पण 3 अंक सोडून दशांशचिन्ह द्यायचे आहे. आलं का लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती? तर बघा, कुठल्याही क्रमवार जर 2 संख्या दिल्या असतील, तर याची सरासरी काढायची असेल, तर पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या घ्यायची आणि याला किती संख्या झाल्या? 2 झाल्या, तर 2 नी भागायचं. झालं. 25 अधिक 35 किती झाले? 60. 60 भागीला 2 म्हणजे 30. तर यांची सरासरी किती आहे? 30 आहे. तुम्ही संख्या लिहून पण काढून पहा. सरासरी उत्तर 30च येईल. ठीक आहे. कारण 25, 26, 27, 28, 29 5 संख्या झाल्या. 31, 32, 33, 34, 35 5 संख्या झाल्या. 5 सोडल्या. मधातली संख्या आहे 30. तर 30 उत्तर येईल याच्यात. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. कुणालने एका दुकानातून 65 पुस्तके ₹1050 विकत घेतली व दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके ₹1020 विकत घेतली, तर त्याची खरेदीची प्रति पुस्तक किंमत किती आहे? तर बघा, याच्यामध्ये पुस्तके किती आहेत ते बघा. 165 आणि 50 म्हणजे 115 आणि त्याने किती रुपयाला विकत घेतली? 1050 आणि 1020 या दोघांची करायची बेरीज. 1050 आणि 1020 म्हणजे 2070 आणि हे किती आहे? एक एक 115 बरोबर आहे. 115 आणि याला भागायचं. तर 23/9 म्हणजे इथे 90चा भाग गेला. 23/5 आता हे 5नी याला 18चा भाग जातो 90ला. 18 पंचे 90 म्हणजे इथे उत्तर किती आलं? 18. सोपं उदाहरण होतं. काहीच नाही करायचं. पुस्तकांची बेरीज करायची आणि रुपयांची बेरीज करायची. रुपयाला वरती ठेवायचं, पुस्तकाला खाली ठेवायचं. म्हणजे प्रति पुस्तक सरासरी किंमत निघून जाईल. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता. हं. तर बघा, इथे समोरचं उदाहरण दिलेलं आहे. सचिन, सौरव आणि राहुल यांचे सरासरी वय 43 आहे. सरासरी वय म्हणजे तिघांचे सरासरी वय 43 आहे. म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज किती होईल? 129 वर्ष. ठीक आहे. आता पुढे काय म्हणत आहे? सचिन, राहुल व अनिल सचिन, राहुल व अनिल यांचे सरासरी वय 49 आहे. ठीक आहे. तर सचिन, राहुल आणि अनिल आता बघा, हे सचिन, राहुल दोन्ही याच्यात आहे. सचिन, राहुल दोन्ही याच्यात आहे. ह्याच्यात पण सचिन आहे, याच्यात पण राहुल आहे. ठीक आहे. आता इथे कोण आला जास्तीचा? अनिल आला. इथे कोण जास्तीचा होता? सौरभ. इथे अनिल जास्तीचा आला. तर या तिघांचे 49 आहे. 49ला 3 नी गुणायचं म्हणजे किती आलं उत्तर? 147 बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? जर अनिल 54 वर्षाचा आहे, अनिल 54 वर्षाचा आहे, तर सौरवचे वय काढा. अनिल जर 54 वर्षाचा आहे, अनिल याच्यातून बघा, दुसऱ्या याच्यामध्ये अनिल आहे, हा 54 वर्षाचा आहे. तर याच्यातून हे मायनस करायचं. 54 याच्यातून मायनस केले, तर किती येते उत्तर बघा. 3 हातचा 1, 14तून 6 गेले, 8 राहिले. 83 आलं बरोबर आहे. 83 आलं उत्तर. आता 83 हे जे 83 आहे, हे कोणाकोणाचं वय आहे? सचिन आणि राहुलचं. हे जर आपण या 129 मधून वजा केले, तर सौरवचं वय निघेल. बरोबर आहे. ते 129 वजा 83 करायचं. किती आलं मग? किती आलं? 6 आणि हे 83 येईल का? नाही, इथे 93 येईल. लक्षात ठेवा. 93 येईल. इथे 93 आलं, तर इथे 36 येईल. बरोबर आहे. कारण 147 मधून जर 54 वजा केले, तर 7तून 4 गेले 3 राहिले, 14तून 5 गेले 9 राहिले. आता इथे 9तून 3 गेले 6 राहिले, 12तून 9 गेले 3 राहिले, म्हणजे 36 आलं उत्तर. चला आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरण. याच्यामध्ये काय केलं ते लक्षात घ्या. याच्यामध्ये कोण होता? सौरव हा एक होता आणि याच्यामध्ये अनिल हा वेगळा होता. सचिन आणि राहुल दोघांमध्ये आहे. तर बघा, जर आपल्याला अनिलचं वय दिलेलं आहे, तर या तिघांचे वय काढू आपण. तिघांच्या वयाची सरासरी 49 आहे. तिघांचे वय झाले 147. त्याच्यातून जर आपण अनिलचे वय वजा केले, तर सचिन आणि राहुलचं वय निघेल. सचिन आणि राहुलचं वय निघालं एवढं. आता या तिघांच्या वयाची सरासरी आपल्याला 43 दिली होती. म्हणजे तिघांचं वय झालं 129. आता 129 म्हणून जर हे 93 वजा केले, तर उत्तर किती आलं? 36. तर या ठिकाणी उत्तर आलं 36. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे आणि शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते, तर शिक्षकांचे वय किती आहे? तर बघा, 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. 39 मुलं आहे, त्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. आता बघा, एक शिक्षक त्याच्यात मिळवला म्हणजे वय किती झालं? वय मुलं लोकं किती झाले? 40. लोक झाले 40. एक शिक्षक जर मिळवला, तर लोक झाले 40.
आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, सरासरी कितीने वाढते? 1 ने वाढते. बरोबर आहे. 1 ने वाढते म्हणून याच्यामध्ये काय मिळवायचं? ही जुनी सरासरी मिळवायची. हे सगळे शिक्षक आणि मुलं मिळून त्याची ॲडिशन करायची आणि याच्यामध्ये ही जुनी सरासरी मिळवायची. म्हणजे किती झाले? किती झाले? 57. हे याचं उत्तर निघते. सरळ-सरळ आहे. आता तुम्ही जर जास्त डोकं लावत बसले आणि सोडवत बसले, तर हे उदाहरण कठीण होऊन बसते. त्याच्यामुळे इथे जास्त डोकं लावायचं नाही. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून किती लोकं झाले? 40 आणि जुनी सरासरी किती आहे? 17. तर ॲड करायचं, उत्तर काढायचं. 57 वर्ष शिक्षकाचं वय निघालं. संपलं? चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. इथे बघा 75 विद्यार्थ्याचे सरासरी वय 7 वर्ष आहे आणि त्यात शिक्षकाचे वय मिळवले. शिक्षकाचे वय शिक्षक मिळवला 75 मध्ये म्हणजे किती झाले? 76. बरोबर आहे? 76 झाले. आता 76 झाले. आता हे बघा इथे झाले 76. आता हे सरासरी कितीने वाढली? त्या ठिकाणी 1 ने वाढली होती त्या ठिकाणी. इथे जर कितीने वाढली? अर्ध्याने वाढली. तर याला 2 ने भागायचं. बरोबर आहे? आणि याच्यात जुनी सरासरी मिळवायची. हे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे. आता हे 0.5 नी वाढली. 0.5 नी वाढली म्हणजे किती वाढली? 102 नी. आता हे शिक्षक आणि विद्यार्थी मिळून किती झाले? 76 लोकं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी किती झालेले होते? शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 40 लोकं झाले होते. बरोबर आहे. आणि सरासरी जर 1 ने वाढली होती, तर याला आपण 1 नेच गुणलं. बरोबर आहे. आणि हे जुनी जी सरासरी आहे ती त्याच्यात मिळवली. त्याचप्रमाणे इथे काय होईल? आता सरासरी कितीने वाढली? 0.5 ने. 0.5 म्हणजे किती? 1/2. 1/2 नी याला भागायचं, गुणायचं. 1/2 नी याला गुणायचं. कोणाला? विद्यार्थी आणि शिक्षकाच्या संख्येला. आणि त्याच्यामध्ये जुनी सरासरी मिळवायची. जुनी सरासरी मिळवली. तर किती आलं उत्तर इथे? अ, 38 दुने 76 आणि 7 म्हणजे किती आलं? 38 न 7 45 आले. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. उदाहरण नंबर 9. तर बघा इथे मुलांचे सरासरी वय अ, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 असून मुलींचे सरासरी वय 16.5 आहे. वर्गात मुलं किती आहेत? किती आहेत सांगा? 30 मुलगे आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर मुली किती आहेत ते विचारलेलं आहे. या मुलांची संख्या दिलेली आहे 30. ठीक आहे. आणि मुलांच्या वयाची सरासरी दिली आहे 15.5. ॲलिगेशन मेथड वापरूया आपण. तर याच्यामध्ये 16.5 हे मुलींचं झालं. हे झालं मुलींचं. ठीक आहे. हे इकडलं. इकडलं झालं मुलांचं. ठीक आहे. हे मुले आणि ही मुली. ठीक आहे. आता इथे बघा दोघांची सरासरी किती आहे? 16. दोघांची म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांची सरासरी मुलं आणि मिळून जे विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी आहे 16. तर इथे बघा, इथे किती येईल सांगा? इथे जर 16.5 मधून 16 गेले तर 0.5 आणि 16 मधून 15.5 गेले तर 0.5 म्हणजे किती आलं? 0.5 म्हणजे 1:1 आला. रेशिओ किती आला? 1:1. याच्यामध्ये जर मुलांची संख्या 30 आहे, तर मुलींची संख्या 30च राहील कारण रेशिओ 1:1 आहे. बरोबर आहे? आता याचं उत्तर येईल 30. हे ॲलिगेशन मेथड वापरली ना, की उत्तर एकदम सहज सोपं येते. नाहीतर मग किचकट करत बसा. कुठलीही ट्रिक वापरा, तुम्ही काहीही करा, उत्तर खूप किचकट होऊन जाईल. फक्त ही मेथड जी आहे ॲलिगेशनवाली, ती तुमचं जीवन सुंदर करून टाकेल. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. 5 विद्यार्थ्यांचे गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी 50 आहे. 5 विद्यार्थ्यांची सरासरी 50 आहे. म्हणजे किती झाले? गुण किती झाले? 250. हां. एका विद्यार्थ्याला 48 ऐवजी 84 गुण पकडण्यात आले. ठीक आहे. 48 ऐवजी 84 गुण पकडण्यात आले. तर खरी सरासरी आता याच्यातला फरक पहा. 84 वजा 48 केला आपण. तर 14तून 8 गेले 6 आले. हातचा 1 म्हणजे 36 आले. बरोबर आहे. आता हे 36 आणि विद्यार्थी किती आहे? 5 आहे. तरी एवढे काय करावं लागेल? म्हणजे हे कसं जास्त पकडलं होतं म्हणजे एवढे मायनस करावं लागेल आपल्याला या सरासरीमधून. 50 जे सरासरी आहे, तर ते एवढ्या सरासरी निघून जाईल मग. 5 ने याला भागितलं तर 5 7 35, 5 दुने 10 म्हणजे 7.2. आता हे पूर्ण सरासरी किती आहे? 50. 50 मधून 7.2 वजा केले, तर किती येते पण सांगा आता? 42.8. 42.8 हे उत्तर या ठिकाणी आलेलं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 11 नंबरचं गणित आहे. एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार प्रतिमाहा संपूर्ण कर्मचाऱ्यांचा पगार प्रतिमाह ₹3,200 आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार ₹6,800 आहे. तर आपण इथे लिहू अधिकाऱ्यांचा पगार 6,800. त्याच्यानंतर गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार ₹2,000 आहे. 2,000 इकडे लिहू. ॲलिगेशन मेथड हां, इथं पण. आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा किती आहे? संपूर्ण कर्मचाऱ्यांचा 3,200. तर हा मध्ये लिहू. तर याच्यातून जर हे वजा केले, आता बघा इथे किती येईल सांगा? 2,000 याच्यातून वजा केले, इथे आले 1,600. 1,200 बरोबर आहे. 1,200 3,200 मधून 2,000 वजा केले 1,200. आता 3,200 6,800 मधून वजा केले तर किती येईल सांगा?
3600 बरोबर आहे. आता इथे 1200 आणि इथे 3600 तर हा झाला यांचा रेशिओ. आता जर अधिकाऱ्यांची संख्या 5 असेल, आता अधिकाऱ्यांची संख्या इथं जर 5 असेल, तर आता हे बघा, हे अधिकाऱ्यांचं आहे इकडलं आणि हे आहे कर्मचाऱ्यांचं, ठीक आहे. तर इथे रेशिओ काय होईल मग 12 तिरी 36 म्हणजे एकास 3 हा रेशिओ आला. कोणाचा? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या. अधिकाऱ्यांची संख्या जर 5 असेल, तर हा एकास 3 रेशिओमध्ये तिप्पट करावी लागेल. कोणाची? गैर अधिकाऱ्यांची संख्या म्हणजे 15 होईल. संख्या किती होईल? 15. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येते. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहे. 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहे. म्हणजे किती झाले गुण? एकूण गुण किती झाले? 1000. 10 मुली आणि 20 मुलांचे आता इथे बघा 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण म्हणजे 30 लोकांचे सरासरी गुण किती आहे? 60 आहे. म्हणजे किती झाले? हे झाले 30 गुणिले 60 हे टोटल किती झाले? मुलं आणि मुली मिळून 30 लोकं झाले आणि सरासरी गुण किती आहे? 60 आहे. तर यांचे टोटल गुण किती झाले? 30 गुणिले 60 म्हणजे 1800. तर 10 मुलींचे गुण विचारलेले आहेत. सरासरी गुण विचारले. आता सरासरी विचारले तर काय करायचं? 1800 मधून 1000 वजा करायचे. किती आला? 800. याला या 10 नी भागायचं. म्हणजे किती आलं? 80. हे याचं उत्तर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 13. हां, एका कंपनीचे एका आठवड्याचे सरासरी उत्पन्न 5000 किलो आहे आणि पहिल्या 4 दिवसांचे सरासरी उत्पन्न 4000 आहे आणि शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पन्न 6000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पन्न काढा. आता हे आठवड्याचे म्हणजे 7 दिवसाचे 5000 किलो प्रत्येक दिवशी म्हणजे किती झाले? 35,000 झाले हे. बरोबर आहे? 35,000 5 7 35 आणि हे पहिल्या 4 दिवसाचे किती आहे? 4000 म्हणजे हे किती झाले? 4 गुणिले 4 म्हणजे 16,000 आणि इकडे शेवटच्या 4 दिवसाचे 6,000 आहे. 6,000 म्हणजे 6 चोक 24 झाले. बरोबर आहे? 6 चोक 24. 4 गुणिले 6,000 म्हणजे 24 आणि 4 गुणिले 4,000 म्हणजे 16,000. तर हे मिळून किती झाले? 40,000. आता हे 40,000 मधून हे 35,000 वजा करायचे. किती येते उत्तर? 5,000. हे किती येते उत्तर? 5,000. तर याचं उत्तर किती आलं? 5,000 आलं. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्यांची बेरीज सरासरी विचारलेली आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 100, 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 1000 आणि 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 10,000. ठीक आहे. ह्या सगळ्या लहानात लहान संख्या आहे. यांचं काय सरासरी करायची म्हणजे 3 ने भागायचं. म्हणजे किती किती झालं? 11,100. 11,100 याला 3 ने भागायचं. करा. हां. 3 3 9 3 7 21 3700 आलं उत्तर? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. शेवटचं उदाहरण आहे या व्हिडिओमधलं. तर बघा, एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 आहे व त्यांची सरासरी 65 आहे. तर त्या वर्गात मुले किती? आता हे जेवढे गुण आहे त्याला या सरासरीने भागितले तर मुलांची संख्या निघून जाईल. बरोबर आहे? लक्षात आलं? आता 13 ने याला भागितले. 13 दुने 13 दुने 26 मग 13 दून 13 एका 13 मग किती येईल इथे? 13 दुने 26 झाले. 1 उरला. 13 एके 13, 13 पंचे 13 पाची 65 म्हणजे इथे भागीला 5 येईल. बरोबर आहे. 13 ने याला भाग केला तर 215 येते. 13 ने याला भाग केला तर 5 येते. आता 5 ने याला भागितलं 520 5 3 15 म्हणजे 43 हे या गणिताचं उत्तर आलेलं आहे. तर त्या वर्गात किती मुले आहेत? 43. अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न मी पोलीस भरतीवर घेतलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. थँक यू.